गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आपण ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण पाहतोय। संत मुक्ताईंनी ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून विद्वान अधिकारी मंडळी ज्ञानी मंडळी यांना जो तात्विक उपदेश केलेला त्याचं आपलं चिंतन सुरू आहे। आपण अभंग स्वीकारला होता। ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणातील तिसरा अभंग, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे। साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, हा विचार मुक्ताईंनी मांडला। सरळ सरळ ज्ञानोबारायांसाठीच मांडला असा याचा अर्थ घ्यायचा का? कारण ज्ञानोबारायांच्याकडे भगवे कपडे होते का? मग बाहेरून भगवे कपडे आहेत आणि आतून विकार आहे, कामना आहे, दोष आहे। बाहेरचं वेशभूषा वस्त्र वगैरे आणि अंतःकरणातली बैठक, या दोन गोष्टीचा जर आपण विचार केला तर यामध्ये सुद्धा एक वाक्यता संतांच्याकडे पाहायला मिळते। आम्ही केवळ बहिरंगामध्ये गुंततो। प्रत्येक जीव प्रत्येक व्यक्ती हा बहिरंगाला भुलतो। म्हणून संत चोखोबारायांनी सुद्धा त्याच्याविषयी सुंदर असा विचार मांडलेला आहे। उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बोलला असी वरलिया रंगा। सर्वांच्या अनुभवातला व्यावहारिक दृष्टांत दिला। ऊस हा बाहेरून डोंगा आहे, वेडावाकडा आहे। ऊसाचा आकार, ऊसाची उंची, ऊसाची जाडी जर विचारात घेतली तर त्याच्यामध्ये वेडेवाकडेपणा आहे। पण आतमध्ये जो रस आहे तो रस त्याच्यामध्ये वेडेवाकडेपणा नाही। मग हा वेडेवाकडेपणा जो आहे तो आकाराचा आहे, उपाधीचा आहे, आतल्या रसाचा नाही। आणि म्हणून बहिरंगाला बोलू नका, काय बोलला असी वरलिया रंगा। बाहेरच्या रंगाला बोलू नका, बहिरंगाला बोलू नका। जो बहिरंगाला बोलतो तो फसलेला असतो। आम्ही सगळे फसलोय, कारण आम्ही या विश्वाला, या जगाला सत्य मानतोय। हे जग सत्य आहे, पण शास्त्र सांगतं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या। एकच सत्य आहे आणि तो सत्य असल्यामुळे त्याला आम्ही सत्यतेतून स्वीकारलं पाहिजे। परंतु आम्ही जगाला सत्य मानतो, देहाला सत्य मानतो, उपाधीला सत्य मानतो आणि याला सत्य मानून याच्यात भुलतो, गुंततो। आम्ही जगामध्ये, जगाच्या रहाटीमध्ये गुंताई लागलो म्हणून महाराज आम्हाला सावध करतात। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरूनी राहो। तुम्ही याच्यात गुंतू नका, कारण हा धूर असा आहे की हा धूर जर एकदा डोळ्यासमोर उभा राहिला की समोरचं खरं खोटं काही कळत नाही। त्या धुराचं आवरण येतं, धुराचा पडदा तयार होतो आणि आपल्या दृष्टीमध्ये दोष तयार होतो। आणि म्हणून समोर जे काही दिसेल ते दोषात्मक दिसायला लागतं। आणि म्हणून तुम्ही या बाह्य उपाधीला भुलू नका, असं महाराजांचं म्हणणं आहे। कोणत्याही क्षेत्राकडे पहा, बघा आता आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागाचे सारखे इन्स्ट्रक्शन येत आहेत आपल्याला, सारखे नियम सूचना सातत्याने आपल्या समोर आहे। या सूचना ऐकल्या की प्रत्येक जण लगेच आपली कल्पना तयार करतो। आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय, मग आपण कोणत्या डॉक्टरांकडे जावं? कोरोना झालेला आहे, कोणत्या डॉक्टरांकडे जावं? शासकीय हॉस्पिटलला जावं, खाजगीला जावं? खाजगीला गेलं तर खाजगी घेतील का? तशी त्यांना परवानगी दिलेली आहे का? हा सगळा विचार आपला चालू होतो। डॉक्टरांची चर्चा आपण का करतो? बहिरंगातून करतो। याच पद्धतीनं बाहेर जर आपण विचार केला, दर्शनाला जायचंय, कोणत्या मंदिरात दर्शनाला जावं?
अहो मंदिर एक वस्ती, एक नगर, एक सोसायटी अशी नाही की तिथं मंदिर नाही. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये मंदिर आहे. पण आपण दर्शनाला जाताना सर्व मंदिरात जात नाही, प्रत्येक मंदिरात जात नाही, आपल्या जवळच्या मंदिराला जात नाही. ज्या मंदिराची प्रसिद्धी जास्त आहे, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याचं मार्केटिंग चांगलं झालेलं आहे, तिथं आम्ही दर्शनाला जातो आणि तिथंच गर्दी जास्त असते. मार्केटिंग म्हणजे काय? बहिरंग. बहिरंगातून तुम्हाला रुजवलं गेलं की या देवाकडे दर्शनाला जात, हा देव पावतोय. आपण जर एखादी आपली कामना मांडली, आपल्या नवसाला पावणारा देव, आणि म्हणून पूर्वी फक्त देवाची नावं असायची, आता त्या देवाच्या नावासमोर नवसाला पावणारा गणपती, नवसाला पावणारे वगैरे वगैरे अशी सगळी नावं आता सुरू झाली. म्हणजे आम्ही केवळ देवाकडे जातो का पावणाऱ्या देवाकडे जातो, हा सुद्धा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही कुठं गुंततो तर बहिरंगामध्ये गुंततो. हे सगळं जग, साधक असेल, जीव असेल, व्यक्ती असेल, मनुष्य असेल, हे प्रत्येक जण कुठं गुंततात तर बहिरंगामध्ये गुंततात. बहिरंगातच आम्ही जास्त अडकतो, गुंततो. आणि म्हणून मुक्ताईने विचार मांडला, वरी भगवा झाला नामे. हा बाहेरून भगवा, बहिरंगातून साधू दिसतोय, पण अंतरंग त्याचं पाहणं खूप गरजेचं आहे. बहिरंगाची आणि अंतरंगाची ओळख खूप महत्वाची आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा आम्हाला साधना सांगत असताना बहिरंग साधन सांगितली का अंतरंग साधन सांगितलं तर अंतरंग साधन सांगितलं असंच म्हणता येणार आहे. अंतरंगामध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. अंतरंगाचा विचार करत असताना अंतरंगात बहिरंग आणि अंतरंगात अंतरंग, दोन प्रकारात आपल्याला हे चिंतन पाहता येतं. आणि यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता हे बहिरंग साधन नाही, अंतरंग म्हणून आपल्या समोर मांडलं. मग बहिरंग साधनं कोणती आहेत? यज्ञ, दान, तप, कर्म, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा आदी जी साधनं आम्हाला सांगितली गेली, ही सगळीच्या सगळी साधनं बहिरंग आहे. आणि ही बहिरंग साधन आम्ही करावं का? बहिरंग साधन करू नये असं अध्यात्म सांगतं, पण याचा अर्थ बहिरंग सोडूनच द्यायचं असं मुळीच नाही. बहिरंग साधनेने आम्हाला अंतरंगाचा अधिकार येतो, म्हणून बहिरंगाचा विचार सांगितलाय. आम्ही बहिरंग साधन करायचंय, पण अंतरंगाचा अधिकार येण्यासाठी तिमाही परीक्षा का द्यायची आहे? सहामाईचा अधिकार येण्यासाठी. सहामाई परीक्षा का द्यायची आहे? नवमाई परीक्षेचा अधिकार येण्यासाठी. आणि या तीनही परीक्षा का द्यायची आहेत? वार्षिकचा अधिकार येण्यासाठी. वार्षिक परीक्षा, अंतिम परीक्षा, आता त्याच्यावर चर्चा चालू आहे. अंतिम परीक्षेची आतापर्यंत किती काळजी घेतली, म्हणून आता त्याच्यावर बरेच जण आपलं आपलं मत मांडायला लागले. ठीक आहे, माझा तो आत्ताचा मुद्दा नाही. मला काय चिंतन मांडायचंय की अंतिम परीक्षेचा, वार्षिक परीक्षेचा अधिकार यायसाठी अगोदरच्या 3 परीक्षा आम्हाला सांगितल्या. याच पद्धतीने अंतरंगाचा जर अधिकार यायचा असेल तर बहिरंग साधन करावंच लागत. मग बहिरंग साधन आम्हाला करायचंय. या बहिरंगामध्येच आपल्या समोर वारी सांगितली गेली. आता काही जण म्हणतील, वारी बहिरंगात स्वीकारता का? पण पहिली भूमिका स्वीकारत असताना आपल्याला वारीला बहिरंगात स्वीकारावं लागतं, आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याला अंतरंगामध्येही स्वीकारता येतं. पण सुरुवातीच्या प्राथमिक भूमिकेमध्ये आम्हाला वारीला बहिरंगातून स्वीकारावं लागतं, कारण त्यामध्ये प्राधान्यानं चालणं आहे. चालणं ही क्रिया आहे, आणि ही क्रिया असल्यामुळे याला बहिरंगातून आम्ही स्वीकारतो. म्हणून वारी कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारातून आम्ही स्वीकारतो. ठीक आहे, बहिरंग साधन आम्हाला करायचंय, पण कशासाठी करायचंय? अधिकार येण्यासाठी. अधिकार आला, अंतरंग साधन सुरू झालं. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती हे अंतरंग साधन आहे.
पण हे तरी शेवटपर्यंत स्वीकारायची आहेत का? याच्या पुढे आणखी अंतरंग सांगितलं. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन असे 4 साधन अंतरंग सांगितले. मग श्रवणाच्या दृष्टीने विवेक वैराग्यादी बहिरंग आहे, पण इतर बहिरंगाच्या दृष्टीने विवेक वैराग्यादी अंतरंग आहे. हा विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. मग श्रवण, मनन, निदिध्यासन यामध्ये उत्तरोत्तर बहिरंग अंतरंगाचा विचार आपल्याला पाहता येतो. श्रवण हे मननाच्या दृष्टीनं बहिरंग आहे, पण मनन हे श्रवणाच्या दृष्टीनं अंतरंग आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येतं. परंतु अंतरंग साधन सांगितलं कशासाठी? आपली अंतरंग अवस्था तयार होऊन आम्ही साध्याला पोहोचावं याच्यासाठी. मग अंतरंगाची अवस्था, साधकाची अंतरंग अवस्था, सिद्धाची अंतरंग अवस्था, भक्ताची अंतरंग अवस्था, साधू आणि संतांची अंतरंग अवस्था आम्हाला ओळखता आली पाहिजे. हे जग भुलतं ते बहिरंगाला भुलतं, आणि म्हणून आपण फळ घेताना सुद्धा त्याच्या रंगाकडे बघतो. फळ कसं आहे, पिकलेलं आहे का, कच्चं आहे, त्याचा रंग पाहतो आम्ही, आणि या रंगावरून त्या फळाच्या विषयीचा निकष तयार करतो, फळ आणतो घरी. घरी आणल्यानंतर लक्षात येतं, अरे आपल्याला व्यवस्थित फळ घेता आलं नाही, बाहेरून दिसायला लागलं चांगलं, पण आतून खराब झालेलं आहे. याच पद्धतीने साधूपणाचा विचार मांडत असताना सुद्धा मुक्ताई सांगायला लागल्या, वरी भगवा झाला नामे. बाहेरून भगवा आहे, पण अंतरंगात काय अवस्था? बघा, आपल्याकडे भगव्या रंगावरून अलीकडं गट पडायला लागले, वेगवेगळे वर्ग तयार होऊ लागले, त्याच्यावर चर्चा होऊ लागल्या. अहो, आपण ज्या भूमीमध्ये जन्मलो, या भूमीला छत्रपती शिवरायांनी भगवं करून टाकलेलं आहे. शिवरायांचा आशीर्वाद आहे म्हणून आज भगवं म्हणण्याचा तरी अधिकार आपल्याला आलाय. नाहीतर आपण भगवा हा शब्द सुद्धा उच्चारण्याच्या पात्रतेत राहिलो असतो का? ही महत्वाची भूमिका आपल्याला विचारात घ्यावी लागतीये. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी या प्रत्येक कणाला भगव्याचा स्पर्श करून दिलेला आहे. इथला एकही मातीचा कण या स्पर्शापासून बाजूला राहिलेला नाही. आणि म्हणूनच या भूमीमध्ये, या वातावरणामध्ये आम्ही भगवा स्वीकारतोय. पण याच्यामध्ये आता आमच्या स्वतःच्या स्वार्थामुळे गट पडायला लागले भगव्या रंगावरून. अहो, शिवरायांकडे पाहावं आणि हा भगवा स्वीकारावा. शिवरायांकडे पाहून आम्ही हा भगवा कपाळी लावावा. आम्हाला कपाळावर सुद्धा भगवा स्वीकारायचा असेल तर काही जणांना वाटतं कपाळावर स्वीकारल्यानंतरच आम्ही शिवरायांना मानलं असं होणार आहे का? परंतु किमान ते स्मरण राहतं, ती जाणीव राहते, ती आठवण राहते, आणि जन्मोजन्मी पिढ्यानपिढ्या शिवरायांचे उपकार आपण फेडू शकत नाही. आणि म्हणून या भगव्या रंगाचा विचार खूप महत्वाचा. मग भगवाचा रंग का निवडला? स्वराज्य हे त्यागावर उभा राहिलेलं होतं, आणि म्हणून भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक, त्यागाचं लक्षण म्हणून स्वीकारला. साधू महात्मे सुद्धा भगवा रंग का स्वीकारतात, भगवे वस्त्र का परिधान करतात? तर त्यागाचं लक्षण आहे. संन्यास दीक्षा जीवनामध्ये 4थ्या आश्रमात आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 4थ्या आश्रमामध्ये सर्वस्व त्यागता आलंच पाहिजे अशी अवस्था, असा आश्रम म्हणजे संन्यास. तिथं त्याग हा खूप महत्वाचा सांगितला. आम्हाला हा विचार सांगितला गेलाय, त्यागेने एके अमृतत्व मानसू. त्यागानेच आम्ही अमृत स्वरूप होतो, त्यागानेच आम्ही ब्रह्मस्वरूपाला पोहोचू शकतोय. आणि म्हणून त्याग हा खूप महत्वाचा आहे. पण आमच्याकडून त्याग घडत नाही. एक वेळेला चहा नाही मिळाला तर आपण सगळा गोंधळ करतो. एक वेळेला जर आमचा विषय आमच्या समोर नाही उभा राहिला की सगळं जग आम्ही डोक्यावर घ्यायला तयार होतो. त्याग हा शब्द सुद्धा उच्चारणं आपल्यासाठी खूप अवघड आहे, कठीण आहे. आणि म्हणून त्याग आपल्या हातून घडलाच पाहिजे.
पण जे साधू संत या स्थितीला पोहोचतायत त्यांच्याकडून त्याग घडावा ही वृत्ती नाही, त्याग घडतच असतो. त्यांना वेगळा त्याग करायची गरज नाही. ते निरासक्त झालेले असतात. आसक्तीतून तादात्म्यातून ते बाहेर पडलेले असतात आणि म्हणून त्यांच्याकडून त्याग घडतो. आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणून भगवी वस्त्र स्वीकारणं ही परंपरा, ही प्रथा सुरू झाली. आणि ही परंपरा साधू संतांनी सांभाळली आणि ती सुद्धा आपल्याला सांभाळता यावी याच्यासाठी संत मुक्ताई सुंदर असा विचार मांडायला लागलेत. याचं चिंतन आपल्याला करायचंय. पण उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.